की ह्या लोकांनी जे खरं आहे ते सगळ्या प्रूफ सकट समोर यावं. केदार दिघे त्यांचा पुतण्या म्हणून कोर्टात जायला तयार आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, दुर्दैव बघा. हा माझा थेट आरोप महानगरपालिकेवरती. मी तुम्हाला मोठेपणा पण घ्यायचा आहे, तुम्हाला हे दाखवायचं आणि मीच करतोय हे सगळं. आणि साहेबांचे फोटो काय आत्ता मोठे व्हायला लागले. त्या अनुषंगाने तो पिक्चर बनवला गेलाय की ज्यांना आपण गुरु मानतो, ज्यांना आपलंसं म्हणतो, ह्या आपल्याशा माणसाला आपल्या गुरुवरती अन्याय होताना कोणता शिष्य गेले 22 वर्ष शांत बसेल आणि 22 वर्षानंतर हा प्रश्न उद्भवेल. दिवाळीमध्ये रस्त्यावरती फक्त झगमगाट केला आणि दिवाळी नंतर किंवा दिवाळीच्या अगोदर रस्त्याच्या भिंतींवरती फक्त पेंटिंग केलं म्हणजे आम्ही ठाण्याचा उत्कर्ष करतोय का? माझ्या वडिलांवरती, माझ्या गुरुवरती, माझ्या दैवतावरती जर का कोणतरी कुऱ्हाड घालत असेल तर मी बघत बसीन. वयाच्या 19व्या वर्षी मी दिघे साहेबांना अग्नी दिला. नाही, मला अजूनपर्यंत तरी कोणाकडनं ऑफर आलेली नाही, म्हणजे खरं सांगावं तर. नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर, ठाणे पालघर शहरासह संबंध महाराष्ट्रभर आपलं समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदारजी दिघे सर आज आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. मुळामध्ये 2022 नंतर ज्या शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं फूट पडली त्यानंतर केदार दिघे हे महाराष्ट्राला अधिक माहिती झाले. पण त्यापूर्वीचा केदार दिघे यांचा प्रवास कसा आहे, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आणि आपले ऋणानुबंध कसे होते? दिघे साहेबांचे आणि माझे ऋणानुबंध जर का म्हटलं तर एक काका आणि पुतण्याचे जसे संबंध असतात तसे जिव्हाळ्याचे संबंध होते, एक हक्काचे संबंध होते. आणि दिघे साहेब असताना हयातीत मी लहान होतो. कॉलेजनंतर माझं डिप्लोमा कम्प्युटर मॅनेजमेंट झालं, ग्रॅज्युएट झालो कॉमर्समधनं. आणि त्यानंतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये मी काम केलं आहे स्वतः. मी काही कंपन्यांमध्ये ऑल इंडिया ॲनालिस्ट होतो. सिमेन्स, कोटक, टाटा AIG सारख्या मी कंपन्यांमध्ये होतो. आणि ते झाल्यानंतर दुर्दैवाने 2001 साली दिघे साहेब आपल्यामधनं गेले. पण त्यांच्या पश्चात दिघे साहेबांचं कार्य पुढे न्यावं ह्या अनुषंगाने 2001 ते 2008 त्यावेळेला मला असं कळलं किंवा असं दिसून आलं की दिघे साहेबांचे फोटो हे फक्त इलेक्शनपुरते मोठे होतात आणि त्यानंतर लहान होत होते या ठाणे जिल्ह्यामध्ये. म्हणून 2008 साली 2001 ते 2008 दिघे साहेबांची जयंती किंवा पुण्यतिथी ही मोठ्या प्रमाणात होत नव्हती. ज्या माणसाने, ज्या कार्यकर्त्याने, ज्या नेत्याने आपलं उभं आयुष्य या ठाणे जिल्ह्यासाठी, ठाणे जिल्ह्यातल्या लोकांसाठी, या समाजापोटी आपल्या उभ्या आयुष्याचा त्याग केला, लोकांना आनंद कसा मिळेल ह्याच्याकडे लक्ष दिलं, ते आपल्यामधनं गेल्यानंतर मला असं वाटतं की त्या माणसाची जयंती आणि पुण्यतिथी तरी मोठ्या प्रमाणात व्हावी. आणि त्याच अनुषंगाने 2008 साली मी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. माझ्याबरोबर असंख्य चांगले कार्यकर्ते, चांगले मित्रपरिवार, चांगले सहकारी मला लाभले. आणि त्या माध्यमातून या ठाणे शहरापासून घेऊन ते पालघर जिल्ह्यापर्यंत, म्हणजे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा पहिल्यांदा एकत्र होता, आता वेगवेगळा झालेला आहे. तर या दोन्हीकडे आम्ही चांगल्या रीतीने काम करण्याचा प्रयत्न केला, जे सामाजिक होतं. आणि सामाजिक उपक्रम अनेक ठिकाणी राबवत असताना मला त्या गोष्टीची प्रचिती आली की ह्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब हे देवासारखे वसलेले आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. आणि ते काम पुढे नेण्याचं कार्य आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला. दिघे साहेब नाही आहेत आपल्यामध्ये याचं दुःख आहेच, पण त्यांचं कार्य जर का आपण सगळे मिळून जर का पुढे नेऊ शकलो तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजली राहील. आणि त्याच अनुषंगाने ते कार्य आम्ही पुढे ठेवलं. माझे आणि दिघे साहेबांचे म्हणाल तर कोणतेही पॉलिटिकल संबंध नव्हते. काका म्हणून मी त्यांच्याकडे जेव्हा बघत होतो त्यावेळेला जसा एक पुतणे आपल्या काकांकडनं अनेक गोष्टी शिकतो त्याच पद्धतीने मी देखील शिकत होतो. पण ते संबंध हे फक्त काका आणि पुतण्याचे होते, जास्तीत जास्त अध्यात्मापर्यंत होते. पण राजकीय किंवा सामाजिक अशा कोणत्याही कार्यक्रमाला किंवा उपक्रमाला मी कधीही त्यांच्याबरोबर नव्हतो, कारण की वय देखील लहान होतं. वयाच्या 19व्या वर्षी मी दिघे साहेबांना अग्नी दिला. म्हणून मला असं वाटतं की जे घरगुती संबंध असतात तेवढेच आमचे संबंध होते. 2008ला आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रतिष्ठान चालू केलं, काय कारण होतं याच्यामध्ये? मला कधी असंच वाटलं की ज्या माझ्या काकांनी उभं आयुष्य या समाजाप्रती वेचलं,
ह्या समाजाला काहीतरी चांगलं देणं लागतं आपलं, आपलं ते कर्तव्य आहे, हे विचार करून जेव्हा दिघेसाहेब कार्यरत होते आणि आपण जर का ठाणे जिल्हा किंवा पालघर जिल्हा किंवा आज उभा महाराष्ट्र जर का आपण फिरलात, तर वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे सर्व जाती पंथाच्या पलीकडे जाऊन, सर्व धर्माच्या पलीकडे जाऊन, सर्व राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन दिघेसाहेब ही एक इमेज खूप वेगळी होती. दिघेसाहेबांचे संबंध हे या सगळ्या लोकांशी, सगळ्या व्यक्तिमत्वांशी होते आणि अशा माणसाचं कुठेतरी त्याची जयंती आणि त्यांची पुण्यतिथी ही मोठ्या प्रमाणात व्हावी ही एक इच्छा होती आणि त्याच अनुषंगाने आम्ही आनंद यात्रा म्हणून कार्यक्रम त्यांच्या जयंतीनिमित्त सुरुवात केली आणि तो आज देखील त्याच पद्धतीने ते चालू आहे. पण बाकी अनेक वर्षामध्ये म्हणजे ह्या गेल्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये 2008 पासनं जेव्हापासनं समज आली या गोष्टीची, ज्यावेळेला ती ताकद होती, ज्यावेळेला सगळी लोकं माझ्याबरोबर आली, त्यावेळेला ह्याची सुरुवात झाली. 2016ला आपण सर्वपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर मला वाटतं 2019च्या निवडणुकीमध्ये आपली ठाणे शहरातून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील होती आणि त्यावेळेस आपलं स्टेटमेंट होतं की शिवसेनेच्या तिकिटावर किंवा बगर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक हे लढवणारच. 2010 साली माझा प्रवेश खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये झाला आणि युवा सेनेचा निरीक्षक म्हणून माझी घोषणा झालेली. तो निरीक्षक पण देखील मी ग्रामीणसाठी होतो. शहरा भागामध्ये माझ्याकडे ते दिलं गेलं नव्हतं आणि ह्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना 2016 साली ज्यावेळेला माझं वय 36 झालं, त्यावेळेला 2 गोष्टी घडलेल्या. एक तर म्हणजे वयाच्या 36व्या वर्षी युवा सेनेचं नेतृत्व आपण करायचं का? कारण की आपल्या पाठी येणारा तरुण हा जर का अपेक्षेने बघत असेल, तो जर का मेहनत घेत असेल, तर खरा अधिकार हा त्याचा असतो. ह्या अनुषंगाने त्या पदावरनं आपण ते रिक्त व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने मी ह्याचा राजीनामा दिला आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला ठाणे शहरामध्ये ही विधानसभेची जेव्हा निवडणूक झालेली, त्यावेळेला दिघे साहेबांनी जिंकून आणलेली ती विधानसभा किंवा तिकडे भगवा ध्वज होता आणि तो भगवा ध्वज खालती आला. हे बघून माझ्याच नाही तर प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये हे दुःख होतं, ती खंत होती आणि पुन्हा एकदा कुठेतरी हा भगवा ध्वज तिकडे फडकला पाहिजे दौलानी. त्या अनुषंगाने तिकडे आपण निवडणूक लढवावी अशी एक माझी इच्छा होती. स्थानिक पातळीचं जर का राजकारण बघितलं आणि जे काही मी अनुभवलं त्यावेळेला, त्या अनुषंगाने मी हे सांगितलेलं, की नक्कीच जर का मला हे जर का नाही देता आलं, तर साहेबांच्यासाठी का म्हणून नाही किंवा तिथल्या लोकांच्यासाठी का म्हणून नाही, त्यांना न्याय देण्यासाठी का म्हणून नाही, पण मी ही निवडणूक लढवणार. पण शेवटी असं झालं, की BJP आणि शिवसेना एकत्रित आली आणि त्याच्यामुळे मी कोणताही विरोध न करता तिकडे युतीच्या दृष्टिकोनातनं मग मी ती निवडणूक लढवली नाही. 2016 ते 22 या कालावधीमध्ये आपल्याकडे कुठलंही पद नव्हतं. सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आपण तिथं कार्यकर्ता म्हणून काम करत होतात. उभी फूट पक्षामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतरच पक्ष नेतृत्वाला दिघे या नावाच्या लिगसीची का आठवण आली? आमच्या घराण्यामध्ये म्हणजे दिघे परिवारामध्ये दिघे साहेबच राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. त्यांचं नाव आज देखील घेतलं जातं आणि दिघे साहेबांचे हे संस्कार आहेत, की वेळ प्रसंगी जर का आपल्या पक्षासाठी, आपल्या नेत्यासाठी जर का तिकडे उभं राहावं लागलं, तर उभं राहायला पाहिजे. कठीण प्रसंगात जे लोकं खऱ्या अर्थाने त्या पक्षासाठी उभे राहतात किंवा आपल्या घरावरती अडी-अडचण आल्यावरती जर का आपण उभे राहू शकलो, मला असं वाटतं ते खरे संस्कार दिघे साहेबांचे आहेत. आणि दिघे साहेबांनी जे आपलं उभं आयुष्य या भगव्याप्रती घालवलं, बाळासाहेबांसाठी घालवलं, या शिवसेने या नावासाठी घालवलं. मला असं वाटतं त्यांचा पुतण्या म्हणून जे माझ्यावरती संस्कार झाले, त्या अनुषंगाने माझं कर्तव्य आहे, की मी त्या पक्षासाठी उभं राहायला पाहिजे, त्या नावासाठी उभं राहायला पाहिजे, त्या भगवा ध्वजासाठी उभं राहायला पाहिजे. त्याच अनुषंगाने मी या संघटनेबरोबर उभा राहिलो. राहिली गोष्ट या 4-5 वर्षामध्ये मला पद नव्हतं. तर नक्कीच मला पद मिळावं किंवा मला पद असलंच पाहिजे अशी काही गरज नाही. कारण की माझ्या पाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं एवढं मोठं नाव आहे. बरं स्वतःचं काम कोणतंच नाही कारण की माझं ना कॉन्ट्रॅक्ट चालतं, ना टेंडर चालतं, ना कुठची पार्टनरशिप चालते, ना कुठच्या गव्हर्नमेंटमध्ये कुठचे काय घेणी-देणी आहेत. म्हणून ते पद असल्यावरतीच माझी कामं होतात अशातली गरज नाही. पद नक्कीच एक अधिकार असतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही लोकांची कामं करू शकता, लोकांना न्याय देऊ शकता, लोकांच्या अडी-अडचणीला धावू शकता. त्या अनुषंगाने मला जर का पद दिलं त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. पण पद जरी नसलं, तरी जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत,
त्या अनुषंगानेच मी काम करतो आणि यापुढे देखील काम करत राहीन. दरम्यानच्या त्याच काळामध्ये विद्यमान मुख्यमंत्र्यांकडून, कारण की ठाणे, पालघर किंवा संपूर्ण ह्याचा विचार केला तर बहुतांशी लोक हे शिंदे गटामध्ये गेले. त्यांच्याकडून देखील आपल्याला ऑफर आली असेल. नाही, मला अजूनपर्यंत तरी कोणाकडनं ऑफर आलेली नाही, म्हणजे खरं सांगावं तर. पण आणि मला तशी ऑफर येणार नाही. कारण की मी जे काही राजकारण गेल्या 22 वर्षात माझ्या बाबतीत अनुभवलं आहे, त्या अनुषंगाने मला कोणत्याही प्रकारची ऑफर येणार नाही याची मला खात्री आहे. मी जिकडे आहे, तिकडे मी विचारांनी, तिकडे मी जो हा लढा लढतोय, तो विचारांचा, तो तत्त्वांचा, तो निष्ठेचा लढतोय आणि मला असं वाटतं मी जिकडे आहे तिकडे मी आनंदी आहे. जे संस्कार घेऊन मी चाललेलो आहे, तिकडे संघर्ष येणं हे स्वाभाविक आहे. पण दिघे साहेबांची तत्त्व सोडून इतर कुठची गोष्ट करणं आणि स्वार्थासाठी करणं हे मला पटत नाही आणि म्हणून मी या पक्षाबरोबर आहे. ऑफर जरी नसली आली तरी अवघ्या 3 दिवसामध्ये जेव्हा आपल्याला जिल्हा प्रमुख पद भेटलं तेव्हा आपल्यावरती काही आरोप करण्यात आले, काही गुन्हे देखील नोंद त्यावेळी झाले. याच्याकडे कसं पाहताय? मला खरं म्हणजे नवल वाटलं या गोष्टीचं, की मला पद मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी माझ्यावरती जी एक ब्रेकिंग न्यूज सगळीकडे झाली. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि उभ्या या भारताच्या या देशाच्या लोकांना सांगू इच्छितो, जे जे माझ्या परिचयातले आहेत किंवा जे नाही परिचयातले आणि जे केदार दिघेला दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून ओळखतात. पहिली गोष्ट म्हणजे माझ्यावरती जो FIR नोंदवला गेला, त्याच्यामध्ये माझ्यावरती 506(2) या कलमच्या अंतर्गत नोंदवला गेला आहे, ज्याच्यामध्ये मी कोणातरी जीवे मारण्याची धमकी दिली, अशा पद्धतीची नोंद आहे. पण जे मीडियाला दाखवलं गेलं, ते असं आहे की मी बलात्कारीचा आरोपी आहे. जो विषय माझा नाही, ज्याच्यामध्ये मी नाही. ह्या खोट्या पद्धतीने जी मीडिया ट्रायल माझ्यावरती झाली, ती कदाचित आणि मला जे माहिती आहे, त्या कोणाच्या तरी सांगण्यावरनं झाली. ते योग्य त्या वेळेला आपण त्याच्या बाबतीत बोलू, कारण की ह्या सगळ्या गोष्टी आत्ता कोर्टामध्ये आहेत. मला सन्माननीय उच्च न्यायालयाने मला ती बेल दिली गेली. पण दुःख या गोष्टीचं वाटतं, की राजकारणाची पातळी एवढ्या खालच्या स्तरावरती गेलेली आहे, की मी जर का तुमच्याबरोबर नाही आलो किंवा मी एखाद्या गोष्टीला तयार नाही झालो, म्हणून माझ्यावरती ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या, म्हणजे नुसती तीच नाही तर दुसऱ्या देखील रायटच्या एका केसमध्ये माझ्यावरती ती केस पडलेली आहे. ठीक आहे, आमच्याकडे ते पुरावे आहेत, आम्ही कोर्टामध्ये लढतोय, कोर्टामध्ये आमची बाजू मांडतोय. खरं खोटं हे करण्यासाठी त्याचे पुरावे देखील दिले गेलेले आहेत. दुःख या गोष्टीचं वाटतं, की जिकडे आपण दिघे साहेबांना दैवत मानतात, जे लोकं म्हणतात दिघे साहेब आमचं दैवत आहे, त्यांच्या काही लोकांच्या सांगण्यावरनं अशा खोटे केसेस माझ्यावरती येणं आणि तिकडे कुठेही हा विचार न करणं, की ज्या केसेसमध्ये मी इन्व्हॉल्व नाही आहे, तिकडे देखील मला रोवलं जाणं अत्यंत दुर्दैव आहे. पण ज्या पद्धतीने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये असंख्य शिवसैनिकांवरती चुकीच्या केसेस टाकल्या गेल्या, चुकीच्या केसेसमध्ये त्यांना रोवलं गेलं, हे मला दुःखदायी वाटतं आणि कदाचित एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून माझ्यावरती देखील तशाच पाहिजे केस माझ्यावरती दिली असेल किंवा घातली गेली असेल, याची मला पूर्णतः म्हणजे खात्री आहे आणि त्याच अनुषंगाने तो लढा मी लढतोय. साधारण जिल्हा प्रमुख होऊन आपल्याला आता 1.5 वर्ष होतोय. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे. पक्षाला एकीकडे एवढी गळती लागलेली आहे, तर पक्षबांधणी आपल्या मतदारसंघामध्ये करणं हे किती आव्हानात्मक आहे? अ, देवाकृपेनी आणि साहेबांच्या आशीर्वादाने, वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने असंख्य शिवसैनिक असे आहेत, ज्यांच्या रक्तामध्ये ही संघटना भिनलेली आहे. म्हणून ज्या वेळेला ह्याची सुरुवात आम्ही केली, आपल्याला जर का माहिती असेल, की ज्या वेळेला ही बंडखोरी झाली, ही गद्दारी झाली, त्यावेळेला सेनाभवनाच्या खालनं पहिली स्टेटमेंट मी दिलेली, की दिघे साहेब असते तर गद्दारांना क्षमा नाही, हे त्यांचं मूळ वाक्य होतं आणि त्या अनुषंगाने तिथनंच माझी सुरुवात झाली या कार्याला. ठाण्यामध्ये कार्यरत होत असताना सर्वसामान्य लोकं असो, जुने शिवसैनिक असो, ज्येष्ठ शिवसैनिक असो, हे सगळे एकवटले आणि आज ती संघटना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने, चांगल्या जोमाने उभी राहिली. हे सगळं काम करत असताना त्यांची प्रत्येकावरती संस्कार झालेले आहेत ते गुरुवर्य दिघे साहेबांचे. म्हणून त्यांच्यामध्ये निष्ठा ही भिनलेली आहे. जे गेलेत ते कोण आहेत याची जर का आपण माहिती घेतली, तर अनेक जण जे पदावरती होते मोठमोठ्या, अनेक जण जे नगरसेवक होते, अनेक जण जे आमदार होते, अनेक जण जे मंत्री होते, हे लोकं गेले असतील. त्याचबरोबर अनेक जण जे कॉन्ट्रॅक्टर होते, त्याच्या पलीकडे जाऊन काही जणांना जोर जबरदस्ती करण्यात आली इथपर्यंत माहिती आहे.
अनेकांना काही केसेसमध्ये त्यांच्या केसेस काढल्या गेल्या, काही जणांवरती खोटे गुन्हे दाखल केले गेले, काही जणांचे कुठे बिल थांबवले गेले, तर कोणाच्या पोटावरती पाय आणले गेले. असे असंख्य लोक आहेत ज्यांनी माझ्याकडे येऊन ह्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामुळे ते लोक गेले असतील तर इथपर्यंत ठीक आहे. पण जर का संघटनात्मक बांधणी म्हणालात, लोकांचा जर का त्या गोष्टीला सपोर्ट म्हणालात, तर नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ह्या महाराष्ट्राची जनता आहे. तमाम ठाणेकर, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा हा आज देखील तळागाळातला शिवसैनिक हा या संघटनेबरोबर आहे. आता धर्मवीर 2ची सुद्धा घोषणा झालेली आहे. तर चित्रपटातले धर्मवीर आणि वास्तविक धर्मवीर याच्यामध्ये आपल्याला काय फरक वाटतो? असे कुठले किस्से आहेत जे वास्तविक सर्वांच्या समोर यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, ते आले नाहीत? पहिली गोष्ट म्हणजे धर्मवीर एक किंवा तो धर्मवीर दिघे साहेब जर का म्हटलं तर ते दिघे साहेबांचं आयुष्य हे 1, 2, 3, 4 जणांपर्यंत मर्यादित नव्हतं. असंख्य लाखो शिवसैनिक, त्याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही धर्माचा, पंथाचा ही व्यक्ती जर का त्यांच्याकडे आली तर तो आपलासा होण्याची ताकद ही दिघे साहेबांमध्ये होती. दिघे साहेबांनी आपलं काम हे काम न समजता स्वतःचं कर्तव्य म्हणून उभं आयुष्य जगले आणि लोकांची कामं करत गेले स्वतःचं कर्तव्य समजून. ज्या वेळेला हा पहिला चित्रपट आला त्यावेळेला मी हेच सांगितलेलं की दिघे साहेब जर का समजून घ्यायचे असतील तर ते एका पिक्चरमधनं नाही होणार. त्याच्यावरती असंख्य भाग, असंख्य वेगवेगळे पार्ट, सिरियल्स करावे लागतील. एक. दुसरी गोष्ट म्हणजे दिघे साहेब समजायचे असतील तर दिघे साहेबांनी एकालाच मोठं नाही केलं हो. दिघे साहेबांनी असंख्यांना केलं. दिघे साहेबांबरोबर जे लोक राहिले, जे लोक फिरले, जे एका बाईकवरती फिरले, साहेबांचा प्रवास हा नंतर दिसायला आपल्याला लागला. पण दिघे साहेबांचा पहिल्या ह्याचा जर का प्रवास बघितला तर दिघे साहेबांबरोबर असंख्य लोक होती, असंख्य. आणि नुसती ठाणे शहरातली होती का? तर दिघे साहेबांबरोबर राहणारा माणूस हा तलासरीमधला पण होता, पालघरमधला पण होता, किनारपट्टीचा पण होता, वाड्याचा पण होता, भिवंडीचा पण होता. ठाण्यामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापासून घेऊन शहरी भागापासून घेऊन आदिवासी पाड्यांपर्यंत प्रत्येक माणूस हा दिघे साहेबांची संलग्न होता. म्हणून मला असं वाटतं की धर्मवीर जो बनवला गेला त्याचा फर्स्ट हाफ बघायला खूप आवडतो. कारण की आपल्याला दिघे साहेब दिसतात, मन भरून येतं. असंख्य वर्षांनंतर असं वाटतं की खरोखर साहेब येत आहेत का? पण जर का त्याचा नंतरचा भाग जर का बघितलात तर तो दिघे साहेब सोडून इतरांवरती फोकस केला गेलेला आहे. एका माणसावरती फोकस गेलेला आहे. जर का तुम्हाला हे स्वतःवरतीच फोकस करायचं होतं तर तुम्ही दिघे साहेब हे धर्मवीर हा पिक्चर नको द्यायला पाहिजे होता. त्याचं नाव काहीतरी शीर्षक काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे होतं. पण तसं न करता तुम्ही फक्त धर्मवीरचं ह्या नाव दिलं. दिघे साहेबांचं पहिल्यांदा दाखवलं, पण तो पिक्चरचा पूर्ण फोकस नंतर स्वतःवरती चेंज करून घेतलात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही सीन्स दाखवलेले आहेत ते मला असं वाटतं की पिक्चर म्हणून दाखवलेत. म्हणजे ज्याला एक ग्लॅमर म्हणतो, लोकांनी येऊन बघितलं पाहिजे, काहीतरी क्युरिओसिटी पाहिजे, काय होणार पुढे ह्याची एक आकर्षण, त्या अनुषंगाने तो पिक्चर बनवला गेलाय. मला असं वाटतं लोक तेवढी काय, म्हणजे तुम्हाला मोठेपणा पण घ्यायचा आहे, तुम्हाला हे दाखवायचं आणि मीच करतोय हे सगळं. आणि साहेबांचे फोटो काय आत्ता मोठे व्हायला लागले. त्या वर्गापासून घेऊन खालच्या तळागाळातल्या काम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेपासून घेऊन ते नेत्यांपर्यंत आणि बिझनेसमॅनपर्यंत आणि इतर प्रत्येक माणसापर्यंत दिघे साहेब हे खूप वेगळी मूर्ती होती. दिघे साहेबांचे संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घरचे वैयक्तिक होते, अत्यंत विश्वासाचे आणि त्यांचा अधिकार होता प्रत्येकावरती. आणि त्याचबरोबर लोकांनी देखील भरभरून प्रेम दिलं. म्हणून मला असं वाटतं दिघे साहेब जर का आपल्याला बघायचे असतील तर तळागाळात जाऊन जे लोक त्यांच्याबरोबर कार्यरत होते, ज्यांना दिघे साहेबांचा सहवास लाभला, त्यांच्याबरोबर ही सगळी कथा धरून मग जर का केलं गेलं असतं तर जास्ती आनंद झाला असता. सुरुवातीला नंदू शेडगे होते, राजन विचारे होते, नवरात्र उत्सवाला वल्लभभाई होते, परमार साहेब होते, दिलीप धेरकर होते, राजेंद्र विचारे, उत्तम तेवढे सोलंकी दिसतायत होते. तिन्हीपैकी. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, तुम्ही जर का ग्रामीण भागात गेलात तर कोंडस्कर साहेब होते, थळे साहेब होते, वाड्यामध्ये गेलात तर अशोक पाटील होते, तिकडे शामभाऊ ठाकरे होते. जे आत्ता जे पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत किंवा त्यांच्या बरोबर आहेत असे जुने असंख्य लोक आहेत. म्हणजे ती एक पिढी झाल्यानंतरची दुसरी पिढी आली, ती पिढी देखील साहेबांबरोबर काम करत होते. म्हणून साहेबांचा धर्मवीर हा फक्त 3 किंवा 2 किंवा एका माणसापुरता मर्यादित नाही होऊ शकत. तो असंख्य लोकांना जर का घेऊन त्यांचे अनुभव घेऊन जर का चालू केला असता तर खऱ्या अर्थाने लोकांना दिघे साहेब कळले असते.
दसरा मेळाव्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री म्हणाले होते की दिघे साहेबांचे पंख छाटण्याचं काम हे केलं होतं आणि उद्धव ठाकरे यांना जेव्हा ते मातोश्रीवर पहिल्यांदा भेटायला गेले दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर, तेव्हा ते म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांनी असं विचारलं की आनंद दिघे यांची संपत्ती किती. याच्याकडे कसं पाहताय? मजेशीर गोष्ट आहे. एकीकडे म्हणायचं की ज्याच्या खिशात पैसे नव्हते, ज्याचा बँक बॅलन्स नव्हतं, ते धर्मवीर, हे जगजाहीर होतं. एक. दुसरी गोष्ट, मी ह्या गद्दारीनंतर गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 3दा ह्यांना काउंटर केलेलं आहे. कुठच्या विषयावरती काउंटर केलंय? ह्यांनी म्हटलेलं की दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला, तो एक नेहमीच चर्चेचा विषय असतो. ह्याचा आम्ही खुलासा घातपात करू. झालाय का? या गेल्या 22 वर्षामध्ये हा प्रसंग आत्ताचा नाही, ह्या गेल्या 22 वर्षामध्ये असंख्य लोकांनी, राजकीय लोकांनी हा प्रश्न समोर आणला. इलेक्शन झालं, हा प्रश्न संपला. हे दुर्दैव आहे. ज्या माणसाला आपण दैवत म्हणतो, त्या माणसाच्या पश्चात या गोष्टी अशा पद्धतीने समोर आणणं आणि नंतर इलेक्शन झाल्यावरती बंद करणं अत्यंत दुर्दैव आहे. 2. तिसरी गोष्ट जी महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की यांना मी एकच प्रश्न विचारला, जर का तुम्ही त्यांना दैवत मानता, तुम्ही जर का त्यांना गुरुवर्य म्हणता, तुम्ही म्हणता आम्हीच त्यांचे शिष्य, आम्हीच सगळे संस्कार घेतले, आम्हीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेलो आहोत, तर मला एक सांगा साहेब, आणि महाराष्ट्राच्या जनतेला माझा प्रश्न आहे की ज्यांना आपण गुरु मानतो, ज्यांना आपलंसं म्हणतो, ह्या आपल्याशा माणसाला आपल्या गुरुवरती अन्याय होताना कोणता शिष्य गेले 22 वर्ष शांत बसेल आणि 22 वर्षानंतर हा प्रश्न उद्भवेल? का म्हणून तुम्ही त्वरित नाही बोललात? का म्हणून लोकांच्या समोर सत्य नाही आणलं? आणि आज देखील तुम्ही प्रश्नचिन्हच मांडताय की आम्हाला बोलायला लावू नका, आम्हाला सांगायला लावू नका. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून आणि त्यांना मी आग्नी दिलेली आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर म्हणतो की ह्या लोकांनी जे खरं आहे ते सगळ्या प्रूफ सकट समोर यावं. केदार दिघे त्यांचा पुतण्या म्हणून कोर्टात जायला तयार आहे, पण सत्य लोकांना समजावं. तुम्ही लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या विचारामध्ये भ्रम निर्माण करताय. तुम्ही अशी वस्तुस्थिती दाखवताय जिकडे दिघे साहेब गेले तर कसे गेले, मग ते आम्ही सांगणार नाही, पण आम्ही प्रश्न विचारणार. एकीकडे राणेसाहेबांचा जेव्हा उल्लेख केला गेला नारायण राणेंचा, त्यावेळेला नारायण राणेंच्या जे पुत्र निलेश राणे, त्यांनी जेव्हा प्रश्न उद्भवलेला, म्हणजे त्यांनी जेव्हा विचारलेलं, त्यावेळेला स्वतः नारायण राणेंनी सांगितलेलं की बाबा नाही, असं काय झालं नाही. एक. अनिल थत्ते, ज्यांनी अनेक विषयांवरती ते मांडतात, जुने पत्रकार आहेत ठाण्यामधनं, ते जेव्हा बोलतात त्यावेळेला त्यांनी देखील म्हटलेलं असं काही झालं नाही. 2. ह्या लोकांना जेव्हा मी प्रश्न विचारले की तुम्ही 22 वर्ष का म्हणून शांत होतात, तुमच्या गुरुवरती अन्याय होत होता, मग तो पंख छाटण्यात आले, त्यांचा मृत्यूचा प्रश्न असेल तो खरा की खोटा, त्यावेळेला तुम्ही का शांत बसलात? माझ्या वडिलांवरती, माझ्या गुरुवरती, माझ्या दैवतावरती जर का कोणतरी कुऱ्हाड घालत असेल तर मी बघत बसीन? मग त्यावेळेला कोणता स्वार्थ होता? आणि चला त्यावेळेला नाही बोललात, दिघे साहेब गेल्यानंतर तर बोलायला पाहिजे होतं. मग 22 वर्ष का म्हणून तुम्ही पदं सगळी उपभोगलीत? तुमचं जर का एवढं होतं प्रेम साहेबांवरती, एवढी तत्व तुमची जर का खरी होती, एवढे विचार जर का स्पष्ट होते, का म्हणून तुम्ही लोकांनी सांगितलं नाहीत की बाबा आम्हाला कोणतेही पद नव्हतं, आम्ही फक्त बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे शिवसैनिक, आम्ही ना आमदारकी लढवणार, आम्ही ना कोणतं काम करणार, आम्ही फक्त साहेबांचं एक जे लोकांप्रती जे कार्य आहे तेवढंच करू, आम्ही कोणतेही पदं घेणार नाही, आम्ही मंत्रिपदं घेणार नाही, आम्ही आमदार, खासदार, महापौर काही नाही होणार, आम्ही फक्त लोकांची जी सेवा आहे, जी साहेबांनी आम्हाला शिकवली तेवढीच करणार, कारण की साहेबांवरती अन्याय झाले, हे बोलण्याचं धाडस नाही का झालं? पण तुमच्याकडे काही नसताना किंवा जर का काही आहे तरी पण तुम्ही लपवता आणि तुम्ही विचारणार आम्ही ओपन करू, आम्ही सांगू, तुम्ही विचार करा. म्हणजे काय, याचा अर्थ काय? तुम्ही ब्लॅकमेल करताय का? ते देखील परत स्वतःचा स्वार्थ आहे का त्यात? म्हणजे साहेबांचं एकीकडे नाव घ्यायचं, अन्याय झालं हे अर्धवट सांगायचं, पण तो अन्याय कसा झाला, काय झाला, कसं साहेबांचा मृत्यू झाला ह्याच्या बाबतीत कोणतंच स्पष्टीकरण द्यायचं आणि 100 प्रश्न विचारायचे. हे कुठच्या प्रतीचं, तुमचं गुरुप्रतीचं कोणत्या पद्धतीची ही भावना आहे? आणि मला असं वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांनी आहे ना, हा प्रश्न जो मी विचारतोय तो लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की गेल्या 22 वर्ष तुम्ही का म्हणून सगळी पदं उपभोगलीत, का म्हणून तुमच्या गुरुवरती झालेला अन्याय तुम्हाला दिसला नाही, आणि दिसला तर का म्हणून तुम्ही शांत बसलात? ह्याचं उत्तर लोकांनी यांच्याकडनं विचारलं पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये, मग ती कोणतीही निवडणूक असो,
महाराष्ट्राची जनता जर का खऱ्याबरोबर आहे, सत्याबरोबर आहे, तत्वांबरोबर आहे, विचारांबरोबर आहे, निष्ठेबरोबर आहे आणि दिघे साहेबांबरोबर आहे, तर हे प्रश्न जे आज हे मांडतायत हे नक्कीच हे सगळे प्रश्न ह्या लोकांना विचारतील. आता सर ठाण्याच्या प्रश्नाकडे आपण येऊयात. 20, 22, 25 वर्षापासून साधारण ठाणे, पालघर हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे. तर ठाणे शहरातले काय मुख्य प्रश्न आपल्याला वाटतात? एकूणच हा गड राहिलेला आहे. काही काळ आपण सत्तेत देखील राहिलेली आहे शिवसेना. तर विकासाच्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं तर आपण काय विचार आहे याच्यावरती आपला? 2 गोष्टी सांगू इच्छितो आपल्याला. पहिला जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला धरून सांगू इच्छितो. ज्यावेळेला गुरुवर्य दिघे साहेब होते, त्यावेळेला गोकुळाष्टमी असो, नवरात्र उत्सव असो, मुलांना वह्या वाटप असो, क्रिकेट साहित्याचं वाटप असो, इतर कोणत्याही गोष्टी असो, जिकडे समाजाला एकत्र येण्याचा जो काही प्रयत्न साहेबांनी केला वेगवेगळ्या गोष्टी करून, त्यावेळेला दिघे साहेबांनी कधीही स्वतःचं नाव लावलं नाही, कधीही स्वतःचं लेबल लावलं नाही, कधीही मी करतोय ह्याचा बोंबाबोंब गाजावाजा केला नाही. एक, साहेब ज्या आनंद आश्रमामध्ये राहायचे, जिकडे असंख्य लोकांना न्याय मिळायचा, तिकडे कधीही स्वतःची नावाची पाटी लावली नाही. आज एवढ्या वर्षांनंतर ज्यावेळेला हे म्हणतात आमचं दैवत आहे, तिकडे ह्या लोकांनी स्वतःची पाटी लावली. जो काही इलेक्शन कमिशनने त्यांना नाव दिलं त्या पक्षाची नाव लावलं, स्वतःचं नाव लावलं. याचा अर्थ काय? लोकांनी प्रश्न विचारावा. तुम्ही जर का म्हणता ना की हे आमचं दैवताचं जर का घर आहे, हे दैवताचा आनंद आश्रम आहे, तर का म्हणून तुम्ही तिकडे स्वतःचं नाव लावलं? का म्हणून नाही लावलं आनंद दिघे? का म्हणून नाही लावलं आनंद आश्रम? जर का लावलं असेल तर तिकडे पक्ष नाव लावण्याची काय गरज पडली? ज्या नवरात्र उत्सवात दिघे साहेबांनी कधीही कोणाचे फोटो नाही लावले, कुठच्याही राजकीय माणसाचे, का म्हणून तुम्ही लावायला सुरुवात केलीत? ज्या गोकुळ अष्टमीमध्ये साहेबांनी कधीही दुसऱ्यांचे फोटो लावले नाहीत, तिकडे का म्हणून ही प्रथा चालू केलीत? काय तुम्हाला दाखवायचं आहे? म्हणजे तुम्हाला मोठेपणा पण घ्यायचा आहे, तुम्हाला हे दाखवायचं आणि मीच करतोय हे सगळं. आणि साहेबांचे फोटो काय आत्ता मोठे व्हायला लागले. हे 2. तिसरी गोष्ट, ज्या वेळेला आत्ताचा प्रश्न आपण घेऊ जे तुम्ही मला मांडलात, ठाणेकरांकडे अनेक समस्या आहेत साहेब. या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्हा प्रमुख झाल्यानंतर महापालिकेमध्ये जो 41% भ्रष्टाचार जो दिघे साहेबांनी काढलेला, तो असंख्य टक्क्यांनी प्रचंड मोठी वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. हा माझा थेट आरोप महानगरपालिकेवरती आहे. याच्यापाठचं कारण सांगतो मी. अनधिकृत बांधकामं या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये खूप मोठ्या पद्धतीने होत आहेत. त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा अंकुश नाही. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, दुर्दैव बघा. महापालिकेच्या आयुक्तांना मी विचारलेलं की ज्या वेळेला ही बिल्डिंग, एखादी बिल्डिंग जी अनधिकृत आहे, तर तुमच्याकडे असलेले जे अधिकारी असतात वॉर्डमध्ये, त्यांना कळत असतं की बाबा त्या वॉर्डमध्ये काय चाललंय काय नाही, नाहीतर त्या अधिकाऱ्याचं काम काय? मग तो अधिकारी तिकडे बसलेला आहे आणि त्याच्या डोळ्यासमोर जर का 4 स्लॅब, 5 स्लॅब, 10 स्लॅब होत असतील, तर त्यांनी तिकडे बघणं गरजेचं नाही का? मग ही परमिशन दिली आहे, तर परमिशन देऊ नाही शकत कारण की अनधिकृत आहे. मग अनधिकृत आहे तर ते पाडण्याचं काम कधी करणार? पुढचे 50 स्लॅब झाल्यावर? म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. मग हे पाणी कुठे मुरतंय? तुम्ही एकतर पैसे तरी घेतलेत किंवा तुमचे अधिकार असून तुम्हाला ते दिसत नाही. जर का दिसत नसेल तर त्यांना सस्पेंड करा. कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही. 2. लोकांकडे इलेक्ट्रिसिटीची समस्या आजही आहे. लोकांकडे ट्रॅफिकची समस्या ह्या ठाण्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात आहे. खड्ड्यांची समस्या आजही आहे. काही फ्लायओव्हर असे आहेत जिकडे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला डांबर हा अक्षरशः तिकडे आता स्पीड ब्रेकर म्हणून उभा राहिलेला आहे, पण तिकडे लक्ष नाही. रेल्वेमधनं येणारे जे प्रवासी असतात, जे लांब लांब घोडबंदरपर्यंत जे प्रवास करतात, त्यांना जो ट्रॅव्हल टाईम जो आहे तो कसा कट ऑफ करावा ह्याच्याकडे लक्ष द्यावं. त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, ट्रॅफिक आहे, TMC आहे, यांना सगळ्यांना घेऊन जी मार्ग काढायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही सुधारणा नाही. TMTच्या बसेसमध्ये प्रॉब्लेम आहेत. म्हणजे लोकांचे हाल असंख्य होत आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. प्रदूषण खूप मोठ्या पद्धतीने आहे. म्हणजे आज जर का तुम्ही बघितलं, शिक्षणाची एक मोठी समस्या आहे. शिक्षण संस्था ज्या आहेत त्याच्या बाबतीत काय चाललंय हा एक मोठा प्रश्न आहे. रोजगार मोठा प्रश्न आहे. मुलांच्या पुढच्या भवितव्याचा काय हा एक मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं या ठाणे शहरामध्ये हे असंख्य प्रश्न आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जे अनेक गोष्टी या ठाण्यामध्ये दुर्दैवाने घडल्या, जे दिघेसाहेब असताना कधी घडल्या नव्हत्या, त्या म्हणजे महिला आरक्षणाचं तुम्ही बोलता, पण महिलांचं संरक्षणाचं कोणी बोलत नाही. ज्या महिलांवरती तिकडे अत्याचार झालेत,
ज्या लहान बालकावरती अत्याचार झाले माझेवाड्याच्या ठिकाणी, त्याच्या बाबतीत आजपर्यंत काय झालं हे माहिती नाही. मला असं वाटतं हे ठाणेकरांचं दुर्दैव आहे आणि मी वेळोवेळी ठाणेकरांना आव्हान करतोय, की जो करचा पैसा तुम्ही जो भरताय, त्याच्या बाबतीत काय होतंय, हे तुम्हाला जाणण्याचा अधिकार आहे. आजपर्यंत तुम्ही शांत बसलात, पण यापुढे बसू नका. तुमचे अधिकार काय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. दिवाळीमध्ये रस्त्यावरती फक्त झगमगाट केला आणि दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या अगोदर रस्त्याच्या भिंतींवरती फक्त पेंटिंग केलं, म्हणजे आम्ही ठाण्याचा उत्कर्ष करतोय का? असं होत नाही. ठाणेकरांचा खरा उत्कर्ष काय? त्यांचं खरं कशामध्ये चांगलं होऊ शकतं? येणाऱ्या पुढच्या पिढीला काय आपण दिलं पाहिजे? ठाण्यामध्ये अजून असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या मूलभूत सुविधा आपण देऊ शकत नाही. मला असं वाटतं की ठाणेकरांनी हे सगळे प्रश्न विचारले पाहिजेत आणि जर का त्यांना उत्तर मिळत नसेल, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे प्रश्न स्वतःच्या मनामध्ये मांडून योग्य त्या पद्धतीने योग्य त्या जो उमेदवार असेल त्याला मतदान केलं पाहिजे. पक्ष नेतृत्वानं आपल्याला संधी दिली. ठाणेकरांचं काय हित आहे आणि ठाण्यासाठी आपलं काय स्वप्न आहे? आपण जर का बघितलं असेल तर ठाण्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या मी सांगितल्या, ज्याच्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे. आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या केल्या गेलेल्या आहेत नावापुरत्या, ज्या खऱ्या अर्थाने त्याची गरज नाही. ठाण्यामधील लहान लहान मुलं जे शिक्षणासाठी जात आहेत, त्या शिक्षण बाबतीत आपण काय चांगलं करू शकतो, याच्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. आरोग्यसेवा आपल्याला माहिती असेल की ठाण्यामध्ये असलेल्या शिवाजी हॉस्पिटलच्या मध्ये 22 एका दिवसात 22 मृत्युमुखी गेले. ही सेवा आपल्याला सुधारता कशी येईल? कारण की आत्ताही असं आहे की ठाणे शहरामध्ये 2 हॉस्पिटल, एक सिव्हिल हॉस्पिटल, एक शिवाजी हॉस्पिटल. पण पालघरच्या माणसाला जर का काय लागलं किंवा वाड्याच्या काय लागलं, म्हणजे मोठी शस्त्रक्रिया असेल किंवा अजून काही अचानक काही घडलं, तर तो जाणार कुठे? तलासरीतल्या माणसाला काय झालं, तर तो कुठे जाणार? मग त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण कुठच्या तालुक्यांमध्ये किंवा ह्या सगळ्या ठिकाणी कुठे मुख्य ठिकाणी आपण काय उभारू शकतो आरोग्यसेवा यांच्यासाठी, याच्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीला जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतायत, त्यांचं पुढचं भवितव्य काय? त्यांना आपण कुठचा मार्ग देऊ शकतो? तो कशा पद्धतीने यशाचा ठरेल? त्यांचं भवितव्य कसं घडेल? याच्याकडे लक्ष देणं जास्ती गरजेचं आहे. जे वयस्कर आहेत, जे ज्येष्ठ आहेत, त्यांच्यासाठी काय वेगळं करू शकतो का? कारण की आत्ता सध्या एक फॅड झालेलं आहे. ज्येष्ठांचा कट्टा बांधला, तिकडे पाणपोई उभी केली. बसस्टँडला आपण काहीतरी चांगलं केलं, म्हणजे आम्ही काहीतरी करतोय असं काहीतरी. तो एक भाग असू शकतो. पण खऱ्या अर्थाने दैनंदिन दिवसामध्ये त्या ज्येष्ठांसाठी काय? त्यांचे प्रश्न कोण समजून घेणार? अनेक ठिकाणी सोसायटी रिडेव्हलपमेंटला गेलेले आहेत. पण असंख्य सोसायट्या अशा आहेत ज्या अर्धवट बांधल्या गेलेल्या आहेत. लोकं आपल्या स्वतःच्या घरापासून वंचित आहेत, हक्काच्या घरापासून, आणि त्या बाबतीत कोणीच काही करत नाही आहे. त्यांच्या बाबतीत काय? त्याच्या पलीकडे जाऊन स्लम, जे ठाण्यामध्ये क्लस्टर म्हणतात, त्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अंतर्गत कुठच्या पद्धतीने आपण त्यांना काय देऊ शकतो? ते केवढ्या लवकरात लवकर ह्या गोष्टी घडू शकतात. कारण की लोकांना हवी आहेत आपली हक्काची घरं. अनेक आपण जर का बघाल, तर पुरुषांपेक्षा जास्ती एक आस असते आपल्या घराची. ती एका बाईला असते, आपल्या आईला असते, आपल्या बायकोला असते, बहिणीला असते, वहिनीला असते. मला असं वाटतं त्यांच्या हक्काचं घर आपण कसं देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सुविधा कशा चांगल्या पद्धतीच्या देऊ शकतो, तिकडे लक्ष केंद्रित करणं जास्ती गरजेचं आहे. जे मूळ ठाणेकर आहेत, जे गावठाणामध्ये राहत आहेत, जे गावातील लोक आहेत, त्यांच्या घरांच्या बाबतीत किंवा त्यांच्या जमिनींच्या बाबतीत तिकडे अनधिकृत बांधकामं होतात, तिकडे चुकीच्या गोष्टी चालतात, मुद्दामून काही जागा हडपल्या जातात. त्याच्या बाबतीत आपण काही योजना, काही गोष्टी काही करू शकतो का? लहान मुलापासून घेऊन ज्येष्ठापर्यंत, कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, तिकडे त्याला न्याय कसा मिळेल? आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे मला असं वाटतं, जेव्हा एखादा माणूस आपल्या मेहनतीचा पैसा, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो साहेब, तो मेहनत घेतो, तो दररोज जॉबला जातो, कुठे व्यवसाय करतो, काही छोटा मोठा धंदा करतो, आपल्या मेहनतीचे पैसे तो कर म्हणून भरतो. त्या कराचे जे काही फायदे आहेत, ते ह्या आपल्या शहराला, त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना व्हायला पाहिजेत. ते कोणत्याही वैयक्तिक पातळीवरती आत्ताची समस्या किंवा आत्ताचं जे ठाणं आहे, त्याच्यामध्ये असं झालं आहे की मोजक्या लोकांचे फायदे झालेले आहेत. कोणी मर्सिडीज घेतल्या, कोणी बंगले बांधले, कोणी स्वतःची दुकानं उघडली मोठमोठी, कोणी स्वतःचे पार्टनरशिप केल्या,
पण मूलभूत जो ठाणेकर आहे, मूलभूत जो पालघरवासी आहे, ह्यांच्या आयुष्याचं काय आहे? बरं तुम्हाला मला नाही मिळालं, पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं काय? हे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्यांनी हे जाणणं, समजणं गरजेचं आहे. छोटंसं उदाहरण देतो. भिवंडी ते वाडा एक रस्ता आहे. असंख्य कोटी रुपये खर्च झाले. अनेक आंदोलनं झाली. पण आज तयागत तो रस्ता जसा खड्डामय या पावसाळ्यामध्ये असतो, तसाच असतो. अनेक ॲक्सिडेंट तिकडे झाले, अनेक मृत्युमुखी पडले, पण त्या बाबतीत आज देखील कोणी काही त्याच्यामध्ये करत नाही. अत्यंत दुर्दैव आहे. सर्वसामान्य लोकं असतील, जनता म्हणजे तळागाळातली लोकं असतील, यांना न्याय आपण कुठच्या पद्धती देणार? आणि नुसती शहरी भागात नाही, तर तो विकास पूर्णतः आपल्या जिल्ह्यासाठी कसा ठरेल, चांगला उपयोगी ठरेल. जर का काही भागांमध्ये तिकडे व्यवसाय नसेल, लोकं उपाशी मरतायत, लोकं काहीतरी जे कातकरी आहेत, जे तिकडे आदिवासी आहेत, त्यांना आपण न्याय कसा देऊ शकतो? ठाण्यामध्ये असंख्य हुक्का पार्लर चालतात. त्याच्या बाबतीत काय? मग मुलांचे जे ठीक आहे, तुम्ही जर का या सगळ्या गोष्टी पण मुलांच्या आयुष्याचं काय? जे पुढची पिढी येणार ते काय म्हणून बघणार? त्यांच्याकडे कुठचा दृष्टिकोन असला पाहिजे? सकारात्मक दृष्टिकोनातनं कसं कन्स्ट्रक्टिव्ह काम व्हायला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष नाही. मला असं वाटतं ठाण्याचं हे दुर्दैव आहे. नक्कीच जर का आम्ही सत्तेत आलो किंवा माझ्या स्वतःकडे जर का तशा पद्धतीचे अधिकार आले, तर ठाण्यामध्ये चांगले-चांगले आर्किटेक्ट्स आहेत, चांगले CA आहेत, चांगले डॉक्टर्स आहेत, जे आरोग्यावरती बोलू शकतात. आर्किटेक्ट्स, चांगले बिल्डर्स आहेत, जे या ठाण्या सिटीमध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या स्वरूपाचं काय देऊ शकतो? शासनाच्या माध्यमातून असो, महानगरपालिकेच्या माध्यमातून असो. सो ही सगळी यंत्रणा एकत्रित करून आपण काय चांगलं देऊ शकतो ह्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. तर असं नसलं पाहिजे, की बाबा ह्याच्यामधनं मला काय मिळेल? जे आजतागत ह्या गेल्या 22 वर्षात जसं मी म्हणालो, की ठाणे महानगरपालिकेमध्ये असंख्य मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार चालतो. तो कुठेतरी थांबला पाहिजे, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. पण हे तेव्हाच होईल जेव्हा चांगले लोकं तळागाळापासून घेऊन उच्चभ्रू लोकं, सुशिक्षित लोकं ही या क्षेत्रामध्ये येतील. एकत्र येऊन आपल्या शहरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी कशा पद्धतीचं प्लॅनिंग बसू शकतं आणि त्याच्यामधनं काय आपण चांगलं देऊ शकतो आपल्या पुढच्या पिढीला, हे नक्कीच याचा विचार मी जर का माझ्याकडे अधिकार आले तर नक्कीच करीन. आगामी काळामध्ये आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि पक्ष आपल्याला कशा पद्धतीने प्रोजेक्शन करते, जर थेट सामना एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे झाला तर आपली कशी तयारी आहे? नाही, मला असं वाटतं की निवडणूक हा विषय पक्षश्रेष्ठी ठरवतात. म्हणजे कोणाला तिकीट द्यावं, कोणाला नाही. हा सामना होईल की नाही होणार, की अजून काय घडेल किंवा मी अजून कुठेतरी लढवीन किंवा नाही लढवणार. मला असं वाटतं हे पूर्णतः पक्षश्रेष्ठी ठरवतात म्हणून त्याच्या बाबतीत मी बोलू इच्छित नाही. पण मला आज असं वाटतं आणि मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या ठाण्यात नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये असंच एक आव्हान करीन, की ज्यांनी निष्ठा सोडली, ज्यांनी तत्त्व सोडली, ज्यांनी विचार सोडले, अशा लोकांबरोबर लोकं जाऊ इच्छित का? आणि या गेल्या 22 वर्षामध्ये वेळोवेळी आपण ज्या लोकांना निवडून दिलंय परत-परत, त्यांनी तुमचा काय उद्धार केला? तुमच्या आयुष्यात काय उत्कर्ष घडला? आजही जेव्हा मी ह्या स्लममध्ये जातो ह्या ठाणे शहरामध्ये, मग ते लोकमान्य नगर असेल, सावरकर नगर असेल, वागळे इस्टेट असेल, अनेक तिकडे टेक म्हणजे रूपादेवी पाडा म्हणून एक आहे, तिकडे असेल, श्रीनगर असेल, असे कितीतरी ठिकाणी आहेत. घोडबंदरमधला काही भाग असेल, कळवा मुंब्र्यातला असेल, दिव्यातला असेल. आजही लोकं म्हणण्यापेक्षा आजही माय-भगिनी या पाण्यासाठी तासनतास थांबतात. आजही तिकडे कितीतरी ठिकाणी लाईट नाही. कितीतरी ठिकाणी मुलांच्या रोजगाराचा, मुलांच्या शिक्षणाचा हा मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं तिकडे लक्ष देऊन ते केंद्रित करून आपण हा सोडवू कशा शकतो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण या लोकांना जो न्याय गेल्या 22 वर्षात दिघे साहेबांच्या पश्चात मिळाला नाही, तो आपण कसा देऊ शकतो याकडे लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला, की ह्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जर का न्याय बघायचा असेल, खऱ्या अर्थाने जर का उत्कर्ष बघायचा असेल आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन आणि चांगलं जर का बघायचं असेल, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम बघायचं असेल, तर आमचे जे उमेदवार असतील त्यांना नक्कीच भरघोस मतांनी निवडून द्या. कारण गेल्या 2 मध्ये जो कोविड काळ गेला, त्यावेळेला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जे काम केलंय, ज्या पद्धतीची यंत्रणा राबवली, ज्या पद्धतीने लॉकडाऊनमध्ये आपल्या सगळ्यांना घरात राहायला सांगितलं, जेणेकरून आज 2 वर्षाच्या पश्चात आपण सगळे आनंदाने, अनेक उत्सव आनंदाने आपण जे साजरे करतोय, ते खऱ्या अर्थाने त्यावेळेला जे नियोजन ह्या कोविड काळामध्ये झालं, म्हणून आपण करतोय. आपण सगळ्यांनी हे लक्षात घेऊन पुढे चाललं पाहिजे. शेवटाकडे येताना आज जर
आपल्याला संधी मिळाली की दिघे साहेबांना आपले विचार मांडायचे, तर आपण काय मांडाल त्यांच्यासमोर? मी एवढंच सांगीन की साहेबांच्या संस्कारात वाढलोय. साहेबांचंच रक्त आहे. लोकांना न्याय, लोकांना त्यांचे अधिकार आणि तुमच्या आमच्या पिढीच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला जर का मी काही चांगलं देऊ शकलो, जेणेकरून त्यांचं कुटुंब हे सुरक्षित राहील. त्यांच्या कुटुंबामधली लहान-लहान मुलं हे जर का उज्ज्वल भविष्य बघू शकतात, हे काहीतरी चांगलं बघू शकतात. हे आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये राहत असताना हो, आमच्या वेळेला दिघे साहेबांच्या आशीर्वादाने म्हणजे गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं ह्या चांगल्या गोष्टी घडल्या, तर मला खरोखर आनंद होईल. आणि ते सगळं करण्यासाठी मी दिघे साहेबांना एकच विनंती करीन, की जे कार्य आपण उभं आयुष्य करत राहिलात, त्याच पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना द्यावा आणि आमच्या हातून एक चांगलं सत्कार्य घडावं. लोकांचा उत्कर्ष व्हावा, लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आम्ही देता यावं, अशा पद्धतीचं कार्य आमच्या हातून घडावं, एवढीच एक इच्छा. आपली सर्व मतं आपण परखडपणे मांडलात. त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.